नमस्कार मित्रांनो, मी सोपान कोळी फ्युजन 360च्या ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण बघूया 3D मॉडेल. तर आता आपण हे अडॅप्टर बनवणार आहे. याच्या अगोदर 3D मॉडेल व्हिडिओमध्ये आपण या मॉडेलची जाली बनवली आणि प्लस फॅन बनवला होता. आता आपण हे मॉडेल बनवणार आहे. त्यासाठी तुम्हाला नवीन पेज घ्यायचं आहे. हे अडॅप्टर माझ्याकडे आहे, मी त्याचं डायमेन्शन घेऊन बनवणार आहे. या पद्धतीने स्केचला क्लिक केलं, प्लेन सिलेक्ट केलं आणि आता सेंटर पॉइंट रेक्टँगल मी घेतलेलं आहे. या पद्धतीने मी मॉडेल डायमेन्शन घेते म्हणून ते पॉज घेते मी थोडा सेंटर पॉइंट रेक्टँगल आपण ड्रॉ केलेलं आहे 150 बाय 55. त्याचा बेस आहे. त्यानंतर लॉक करण्यासाठी जी कट आहे त्याला ते कट आता तुम्हाला मी दाखवतो या पद्धतीने. हे बघा, बेसला लेफ्ट राईट साईडला एक हा आणि दुसरा तो तिकडचा, हे दोन्ही कट बनवायचे आहेत. आपल्याला बेस तर बनवून झालेला आहे स्केच मध्ये. नट बोल्टने टाईट करण्यासाठी हा जो कट आहे तो स्केच मध्ये बनवून घ्यायचा आहे आपल्याला. आता टॉपला क्लिक केलं, परत सेंटर पॉइंट घेतला, लाईनला क्लिक करून या पद्धतीने आपण टाकून घ्यायचे. त्या कटचा डेप्थ आहे 7, मग 7 दून 14 टाकला मी. ते बाकीचं नंतरला आपण डिलीट करून घेणार आहे. हे दोघं पहिला आता आपण एक वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अलाइनमेंट करून घेतलेली. मतलब एकामध्ये चेंज केलं तर दुसऱ्यामध्ये पण चेंजेस होणार. फक्त डायमेन्शनचा याच्यामध्ये आता मी हे डायमेन्शन या ठिकाणी टाकलंय 12. या ठिकाणी आलंय 12. ओके, दोघीकडे 12 झालेत. हे डिलीट करायचं आणि आपल्याला स्क्रिप्ट करायची. हे डायमेन्शन ठेवायचं आणि या डायमेन्शनवरती क्लिक करून ती ऑटोमॅटिक तिकडं स्क्रिप्ट होणार. म्हणजे या त्याच्यात चेंज केलं तर याच्यात ऑटोमॅटिक चेंजेस होऊन जाणार आहेत. आणि आता राहिलेला पार्ट आपल्याला डिलीट करायचा आहे. डिलीट कसं करणार? मग आता हे तुम्ही डायमेन्शन घेऊन घ्या पहिला 5 mm चं, आणि याचं सांगायचं काम नाही, हे आलेलं आहे ऑलरेडी. ओके, आता तुम्ही बघू शकतात मी हे डायमेन्शन जर चेंज केलं तर ते डायमेन्शन पण चेंज होऊन जातं त्या साईडचं. हे बघा, तुम्हाला मी दाखवतोय. इकडं 24 केलं, तिकडे पण 24 झालेलं आहे. ओके, हे आता आपल्याला 15 केलं. आता स्ट्रीम टूल आणि
फिलेट टूल वापरून आपल्याला फिलेट करून घेऊया. फुल कॉर्नरमध्ये 5 आहे तर 2.5चा आपल्याला इकडं कॉर्नर फिलेट करावं लागेल. दोन्ही क्लिक करायचे आहेत, याला पण. ओके, हे झालेलं आहे. आता ट्रिम टूल यूज करायचा. या पद्धतीने ट्रिम करायचे. जी एक्स्ट्रा लाईन आहे, कंस्ट्रक्शन लाईन आलेली, ती कंस्ट्रक्शन लाईन डिलीट मारायची आहे. या पद्धतीने दुसरीकडचे पण डिलीट मारून घ्यायचे याच पद्धतीने. आणि तुम्हाला हे सर्व मी पुढच्या पहिल्या व्हिडिओमध्ये स्केचिंग मधलं ट्रिम टूल कसं यूज करायचे, फिलेट टूल कसं यूज करायचं ते तुम्हाला पहिला सांगितलेलं आहे. फिनिश केलं मी स्केचला. याच्यात आणि याच्यामध्ये 5चा गॅप आहे. आता आपण स्ट्रीम केलंय म्हणून ते डायमेन्शन चुकीचं झालं असेल म्हणून ते एकदा टाकून घ्यायचं, नाही तर चुकीचं होऊ शकतं. सॉफ्टवेअर आहे शेवटी. फिनिश केलं स्केच, बाहेर आलो. एक्सट्रूडसाठी कोणती जागा विचारते ते बघितलं. त्यानंतर बाहेर आलो, स्केचमध्ये परत गेलो. स्केचमध्ये परत गेल्यानंतर हे बघा, एक्सट्रूड जर केलं तर या पद्धतीने एक्सट्रूड होणार. आता एक्सट्रूडला मारलं. 4 mm थिकनेसचं त्या ॲडॅप्टरचं प्लास्टिक सीट आहे. या पद्धतीने आता याच्यावरती आपल्याला त्याचा दुसरा पार्ट बनवायचा आहे. ज्या साईडला फॅन लागलेला आहे, राईट क्लिक केला, फेसवरती क्लिक करून आणि स्केचमध्ये गेलो तर डायरेक्ट आपण प्लास्टिकचा टॉपला स्केच बनवणार आहे याच पद्धतीने. आता मी डायमेन्शन घेऊन बनवतोय कारण की माझ्याकडे मॉडेल अवेलेबल आहे. मी चेक करून घेते. रफली 150 बाय 22 mm मी घेतलेलं आहे. आता फिनिश स्केच करणार, एक्सट्रूड करणार, राईट क्लिक करणार, राईट क्लिक करून एक्सट्रूड करू शकतात, नाहीतर स्केचच्या बाजूला 2 नंबर ऑप्शन एक्सट्रूड आहे. आता 95 मी एवढा मी घेतलेली त्याची हाईट. परत राईट साईडनेच कट मारायचे. तर आपल्याला रेक्टँगल घ्यायचं या पद्धतीने. आता केवढे खाचे आहेत ते खाचे सर्व मोजून घ्यायचे आणि तेवढे रँडमली टाकून घ्यायचे. त्याआधी तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. चला, या पद्धतीने आपल्याला स्केचचे कट मारायचे आहेत. 6चं डायमेन्शन दिलेलं आहे. रेक्टँगल पॅटर्न घ्यायचा आहे, ऑल सिलेक्ट करून.
ओके, 12 कट आलेले आहेत. या पद्धतीने तुम्ही पण बनवून घ्यायचं. ते लिंक मी डिलीट केलं आणि या पद्धतीने स्केच थोडी बाहेर काढली, कारण की बाहेर याच्यासाठी काढली की एक मायक्रॉनमध्ये ते कट करत नाही, म्हणून स्केच पूर्ण बाहेरून काढली. आणि त्याची बॅकग्राऊंडची जी आपण स्केच राईट क्लिक करून जे बॅकग्राऊंडला स्केच दाखवत होती ती स्केच डिलीट मारलेली मॉडेलची. फक्त आणि फक्त आता मॉडेल आपण बनवलेली स्केचच राहिलेली आहे. आता याला कट मारायचं आहे आर पार ऑल साईड, मतलब डायरेक्ट इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत ऑल केलं डिलीट होणार, कट होणार. याच पद्धतीने फॅनच्या साईडला जे ॲल्युमिनियमचं पार्ट आहे, या ठिकाणी फॅन लागतो, तर हा पार्ट आपला आता झालेला आहे. आता आपल्याला राईट क्लिक करून ऑफसेट प्लेन करून घ्यायचे, नाही तर स्केच करून घ्यायचे. आता मी डायरेक्ट स्केच करून घेतली, ऑफसेट प्लेन काही घेतलेलं नाही आहे. राईट क्लिक केल्यावरती स्केचच करून घेतो मी. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, फोटोचा हा पार्ट आपल्याला बनवायचा आहे. आता ज्या ठिकाणी वायरिंग कनेक्शनचे पॉइंट आहेत, तो वाला पार्ट बनवून घ्यायचा आहे. इथून तर इथपर्यंत त्याचं डायमेन्शन 12, या साईडला पण 12 घेणार. ओके, झालेलं आहे. सेम हाईटला आपण याला फिनिश स्केच करून एक्सट्रूड करून घ्यायचं आहे. जॉईंट होतंय, आपल्याला त्याला न्यू बॉडी करायची. न्यू बॉडी केली तर याला कलर तुम्ही टेक्स्चरिंग करताना काही प्रॉब्लेम होत नाही. एकच बॉडी जॉईंट बॉडी जर झाली तर त्याच्यात प्रॉब्लेम येतात. तर या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने खाचे मारून घ्यायचे, जो एअर पास होण्यासाठी असतो याच्यात. याच पद्धतीने 15 कट टाकून दिलेली आहेत. 20 करून घेऊया, जास्त घ्या परत म्हणून ओके करून घेऊ. आणि पहिला फिलेट करून घेऊया, म्हणजे एकेकाला फिलेट करायचं काम नसणार. ओके, एक साईड फिलेट झालेलं आहे, त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला पण करून घेऊया. आता आपण पॅटर्न यूज करतोय, म्हणजे त्यामध्ये जर फिलेट यूज करतोय तर सेपरेट स्केच झाल्यानंतर मग सेपरेट करावं लागेल. आता जर रेक्टेंगल पॅटर्न यूज करतोय तर मग याच्यामध्ये ते सर्वांना फिलेट मारायची गरज नसणार, एकाला मारलं सर्वांना येऊन जाणार. तर आता मी हे केलं, 20 क्वांटिटी केली, आणि हे तुम्ही बघू शकता या पद्धतीने कट आलेला आहे. एअर पास होण्यासाठी सिलेक्ट करायचं सर्वांना. या पद्धतीने एक एक सिलेक्शन करून घ्यायचे. सिलेक्शन झाल्यावरती जसं आपण ऑपोजिट साईडला कट मारलाय त्याच पद्धतीने याला पण
कट मारून घ्यायचे. आता हे मी एक्झाम्पल देण्यासाठी मी फक्त तुम्हाला डायरेक्ट आरपार करून ते दाखवलेलं आहे, पण तसं नसतं याच्यात की पाहिजे तेवढाच तो कट असतो. आतमध्ये जी वायरिंग केलेली असेल त्यासाठी व हवा वगैरे जाण्यासाठी. तर आता आपण आतमध्ये काही बनवलेलं नाही आहे. ओके, राईट क्लिक केलं टॉपवरती आणि त्यानंतर स्केच करणार. या ठिकाणी जे ग्रीन कलरचे कनेक्शन दिसत आहेत वायर कनेक्शन करण्यासाठी, आता ते 2 पॉईंट बनवायचे आहेत आपल्याला. फोटोमध्ये बघा तुम्ही आणि तुम्हाला समजेल ते. आता पहिला पॉईंट कुठे आहे, दुसरा पॉईंट कुठे आहे, या पद्धतीने. एक्झॅक्टली झालं पाहिजे असं काही हे नाही, तुमचं जसं हात बसल्यावरती तुम्ही ते बनवू शकता. आता मी हे एक रँडमली म्हणजे साईज टाकून कुठेतरी प्लेस करते मी, असं काही फिक्स नाही आहे. या पद्धतीने याचं डायमेन्शन घेऊया. मी मोजून घेतो डायमेन्शन याचं, इथून तर इथपर्यंत कसं आहे, किती आहे ते. ते 30/16 त्याचं डायमेन्शन आलेलं आहे आणि या साईडने 10 mm. ओके, या पद्धतीने आपण स्केचमध्ये एक लाईन टाकलेली आहे. सॉरी, आपल्याला या पद्धतीने हे वाला बनवत आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही हे पद्धतीने टूल्स यूज करून घ्यायचे. आता ते सर्व वर्टिकल हॉरिझॉन्टल अलाइन आहे ऑलरेडी, तर ते होणार नाही. त्या दोघांमध्ये गॅप ठेवायचा आहे 14 mm चा, आणि एक छोटा आणि एक मोठा आहे. तर आता ते दोन्ही आपण काही बनवणार नाही, आपण सीधा 3 नाही बनवणार, 2च पार्ट बनवतो आपण सध्या तरी. राईट क्लिक केलं, स्केच केलं. हे सॉकेटची ड्रॉइंग आहे, ज्या ठिकाणी वायर जाणार आहे. 4x5 सॉकेट मी टाकून घेतलेलं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये सिक्स मी टाकलेली आहेत.
हे मी सगळं रँडमली करून घेतोय आता. तुम्ही व्यवस्थित डायमेन्शन घेऊन व्यवस्थित मॉडेलमध्ये जेवढे आहेत तेवढेच टाकून घ्यायचे. माझ्याकडे मॉडेल आहे पण मी तरी टाकले नाही आहेत. आता 6च्या 6ला मी क्लिक करून एक्सट्रूड करून -20 करून घेतो, म्हणजे सेम टू सेम डेप्थ येऊन जाईल. त्याच पद्धतीने दुसऱ्याला पण करून घेऊया आपण. आता राईट क्लिक केलं, स्केच केलं, त्याच पद्धतीने हे पूर्ण कॉपी केलं. साईडचे स्केच डिलीट मारले पहिला मी, नंतर ऑल सिलेक्ट केला आणि इकडं आलो, स्केच केलं, कॉपी केली, हे इकडं आलो या स्केचवरती, राईट क्लिक, स्केच आणि सिलेक्शन टूल घेऊन एस्केप करून घ्यायचं आणि आता बाहेर जाऊन पेस्ट करायचं. तर त्याच ठिकाणी ते स्केच, ज्या ठिकाणावर तुम्ही स्केच कॉपी मारलेली आहे त्याच ठिकाणी ते पेस्ट होते. जर सेम मॉडेल असेल तर त्याच ठिकाणी पेस्ट होते. जर दुसरं मॉडेल असेल तर ती तुम्हाला बघावं लागेल, कारण की ती स्केच कुठे पण पेस्ट होऊ शकते. कारण की त्याचा प्लेनवरती वर्टिकलमध्ये तुम्ही ड्रॉइंग केली असेल, तिथून कॉपी मारली आणि तुम्ही दुसऱ्या इथं हॉरिझॉन्टलमध्ये घेऊन गेले नाही, तिथं ती स्केचमध्ये जर पेस्ट केली तर ते कुठेतरी दुसरीकडे येऊ शकते. त्या प्लेनचा खेड आहे इथं थोडासा. त्याच पद्धतीने टॉपला ज्या पद्धतीने आपण आता स्केच केलेला आहे खाचा, त्याच पद्धतीने बॅक साईडला पण आपल्याला खाचा बनवून घ्यायचे, जे स्विच वायर कनेक्शन करण्यासाठी. आता रेक्टँगल घेतला, रेक्टँगलचे खाचे मारायचे. वरती 6 आहेत तरी इथं पण 6च करावं लागेल. ओके, हे झालेले एक्सट्रूड करायचे. एक्सट्रूड सेम टू सेम इकडे बाहेरचे स्केचला सिलेक्ट केलं, डिलीट केलं, ऑल सिलेक्ट केलं, स्केच, फिनिश, राईट क्लिक, स्केच, एस्केप करून पेस्ट केलं स्केचमध्ये. ओके, आलेलं आहे बरोबर. स्केच फिनिश केलं, एक्सट्रूड केलं, डन. आता मॉडेलमध्ये अजून काय राहिलं आहे, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता पिक्चरमध्ये बघितल्यावरती आणि आपण बनवलेलं त्यामध्ये 1-2 पार्ट मिसिंग आहेत. फॅन ज्या ठिकाणी लागणार आहे त्याचा कट मिसिंग आहे, तो आता कट बनवून घेऊया आपण. त्यासाठी तुम्हाला बॅक साईडने या ठिकाणी जे तुम्हाला हे कट मारलेले दिसत आहेत, त्या कटचा आउटरला प्लेन टाकायचं या पद्धतीने. आता मी टाकले त्या पद्धतीने प्लेन टाकलं, ओके केलं आणि प्लेनवरती राईट क्लिक करायचं, स्केच केलं, ओके आलं. आणि या पद्धतीने तुम्हाला फॅनची जागा फिक्स करून घेतली.
फिक्स करून घ्यायची. 50x50 मी त्या ठिकाणी डायमेन्शन घेऊन सेंटर लाईन टाकली. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये आणि याच्यामध्ये कसं आहे ते. राईट क्लिक करायचं, डिलीट मारायचा हा पॉईंटला. सेंटर पॉईंट असतो, सेंटर करण्यासाठी मी तो घेतला होता. आता आपल्याला मूव टूलने त्याला वरती करून घ्यायचं आहे या पद्धतीने. खालून दोन खाचे आहेत, कट आहेत, वरून 3 कट आहेत, खाचे आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पण असे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ओके, राईट क्लिक केला, एडिट केलं स्केचला आणि हिला डिलीट करेल. फिनिश केलं स्केच, एक्सट्रूड करायची बॅकला. या स्केचला डिलीट मारायचं परत. फक्त आपण बनवलेली स्केच राहणार. इथून एक्सट्रूड केलं, मायनस जेवढा आपला कट मारला गेलेला आहे तिथपर्यंत, मतलब इथपर्यंत. तर या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे फॅनची जागा. डन. तुम्हाला जर या पद्धतीने स्ट्रक्चरिंग केलेलं हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा.